चला, काल प्रयागराजवरून डायरेक्ट आम्ही उज्जैनसाठी निघालो होतो. रात्रीपासूनच पूर्ण नाईट ड्रायव्हिंग केली. कुठे थांबलो नाही म्हणजे वस्तीसाठी, कारण खूप लांब आहे, 700-800 किलोमीटर. आता सकाळीच थोडा ब्रेक घेतलेला आहे. बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. मॅगी घेतली थोडी. ते रोडच्या साईडला बसलेलो आहे, थांबलेलं आहे मॅगी खाण्यासाठी. त्याचा मॅगी खाऊ लगेच उज्जैनसाठी निघू. आता फक्त थोडाच राहिलेला आहे, 200-300 किलोमीटर. द्या ना. गॅस काय साथ देत नाही आम्हाला, संपत आले वाटते. आज मॅगी झाली म्हणजे बरा होईल. मॅगी झाली तर बस. गॅस चालू आहे ना खालची. चला, मॅगी रेडी झाले. असा नाश्ता केला तरी आमच्यासाठी बस होते. 3-4 तास आरामात निघून जातात आमचे. डायरेक्ट आता जेवलं तरी काय हरकत नाही. सध्या आता भोपाळमध्ये थांबलेलो आहे. इथे मॉल आहे, मॉलमध्ये KFC आहे. KFC मध्ये थांबलेलो आहोत आम्ही. गाडी इथे पार्क केले. खायचा होता थोडा, मग आता KFC झालो. हे दिली का ऑर्डर? ऑर्डर प्लेस. चला, लगेच ऑर्डर आली तर बरी, नाही तर केवढा टाइम लागतो तर. आणि फायनली पोचलेलो आहे आपण उज्जैनला. कंप्लीट 1 दिवस गेला आमचा उज्जैनला येता येता. रात्रीची कुठे वस्ती नाही केली तरी पण 1 दिवस गेलाच तो कसा पण. आता पार्किंग केली गाडी, हॉटेल पण बघून ठेवलेलं आहे. दर्शनाचा प्लॅन तर आता उद्याच करू, कारण अजून अंघोळ नाही काय नाही, आम्ही गाडीतच होतो. तर तो मंदिर दिसतो इथून पार्किंगमधून. तिथे उद्याला जाऊ. नंतरचा प्लॅन काय आहे ते बघू. टाइमपास कुठं करायचा, आता वेल आहे आपल्याकडे. झाली गाडी खाली, याच कठीण असते. तर चाललो हॉटेलवर. चला रूमवर आलेलं आहे. डायरेक्ट 5 जण एक साथ झोपू शकता ना. आज गच्ची मार के. इथं नशीब थंडी नाही, थंडी कमी झाली. जॅकेट विकेट भरून ठेव, डायरेक्ट त्रास नको त्यांचा. चला बघू पुढे कसा काय होतो आपला प्लॅन. खूप खडतर प्रवास झाला रात्रीपासून. 1 दिवस कंप्लीट झाला नाही का? क्या बोलते कंपनी. जरा बाहेर असं झाल्यावर खाऊ खाण्यासाठी नाश्ता केला जरा. आता जरा बेल ट्राय करता इथे. बेल घेत लावलेले आहे. यो आला खाऊन झाल्यावर. बनली ना. काय भेल? चना भेल, चना चटपटी. सुक्की आहे का कंची? सुक्का. चला, उद्यासाठी शालची शॉपिंग केलेली अशी वाले. कपड्यावर घेण्याआधी तू नाही ना जेत काही रे, तुला पाहिजे का नाही? चल जावाला तसा मग आपल्याला. आम्ही दोघांनी घेतले शॉल. आणि आम्ही रात्रीचे दर्शनाला आलो, कारण समजलेला का गर्दी नाही. परत सकाळी गर्दी असेल तर टाईम होईल आपल्याला पुढे जाण्यासाठी. दादा बंद होता आलो. इथे आलो ना, गेट बंद केला तरी 9:30चा टाईम असतो. आहे थोडी गर्दी, 10-15 मिनटं लागू शकतात क्लिअर होणे. आता दर्शन झालं म्हणजे उद्या फोटो काढू फक्त, टेन्शन नाही म्हणजे राहणार. एवढी गर्दी आहे समोर. चला, दर्शन करून बाहेर पण पडलो. 10 मिनटं पण नाही लागली. आता उद्या बघू कसा काय होते.
उज्जैनला यायची दुसरी वेळ माझी. गेले वर्षी आलेलो सप्टेंबरमध्ये आणि आता आलो. चाललो बाहेर. बाकी आता प्रॉपर केलेलं आहे मंदिर सगळा. हाफ पॅन्टीवर आले नाही तर तरी आम्ही दर्शन करून घेतला. आपलं काम कसं असते माहीत आहे ना. हा ही दुसरी लाईन का. चला हॉटेलला आलो. जेवण झालेलं आहे आमचा. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिक्स यांनी खाल्लेलं आहे. नॉनव्हेज आम्ही खाणार व्हेज तिघावी. चला जेवून आता जाऊ आपल्या हॉटेलवर. उद्या आपल्याला जायचं ओंकारेश्वर. पुऱ्या भर चालते आता क तुम्हाला नको हा जेतात आपू दे. गुड मॉर्निंग. चला आज आता सकाळी पण दर्शनाला चालू उज्जैनलाच महाकालेश्वरच्या. काल रात्री गेलेलो माहीत आहेच तुम्हाला. पण आता सकाळी कसं चांगले कपडे घातलेत तर चांगले फोटो पण काढून निघू. भटजी कुठे गेले आपले. आम्हा भटजी दाखव तुम्हाला. आपले अभिषेक करा चालवले सगळ्यांना. यांचा सेम आहे. इथे आमचा सेम आणि आमचा भटजी दाखवते आम्हा तुम्हाला. चला अभिषेक करून घेऊ आपण. हां तुम्ही चालवले ना आम्हाला भटजी एकदम फुल ड्रेसिंग भटजीवाली धोतर घालून. चला तर जाऊया लवकर. काय आमच्याची उठणं होत नाही. 9-10 वाजता आरामात. चला लवकर आम्ही पोहोचत नाही. रात्रभर ड्रायव्हिंग करत राहतो. चला लाईन खूप असल्यामुळे आम्ही आतमध्ये नाही जात. कॅन्सल केला जायचा. आणि बाकी मंदिरच्या परिसरात पण जायचं असलं तर पूर्ण लाईनलाच लागायला लागेल. तिथे एक्झिटमधून पण जाऊन नाही देत. इथे बाहेरच फोटो काढत घेतलेत. हे बघा कसा भाऊ पैसे देऊन पण मानत नाही काही. भाऊनी पण जाम फोर्स केला पण नाही काही ऐकत. काल झाला पण आज आपण कसं एकदम टकाटक झाला. जरा फोटो काढला असता मंदिराजवळ तर अजून चांगला वाटला असता. काय आता शक्यता नाही. त्याला जावं दुसरीकडे. आता काल भैरवचं दर्शन घ्यायला जाऊ. तिथं पण टाईम होईल आपल्याला. चला आणि आता आलो काल भैरवच्या दर्शनाला आम्ही. इथे तर महाभीड आहे. बघा लांबच लांब लाईन. इथेच 1.5-2 तास जातील का वाटते आपल्याला. ओटीत बघा काय इथं देवाला दारू लागते. दारू घेतले ते नंतर ते आऊसच येतात ना ते नंतर आपल्याला पिवायला सांगतात. प्रसाद म्हणून पिवाचा. मग प्रसाद असते नाही नसते बोला त्या प्रसादाला. प्रसादाला नाही बोलतो का नाही ना ते पिवायला नाही तर म्हणजे वाची नसते. कपवाची टाकाची बी नाही. अख्खी कपवाची टाकाची बी नाही. मी घराने पण आला मंदिर. आता 10-15 मिनिटं अजून जाऊन जातील. इथेच जायचं. लास्ट टाइम आलेलं तर एवढी गर्दी नव्हती. आपला फटाफट दर्शन झालेला. आता तर भरपूरच गर्दी आहे. क्राऊड वाढलेला आहे आता. चला आता जाऊन होईल आता दर्शन लगेच. दांडे बिंडे जेवण आले ना काय खरा ना यांचा. किती वेळा दांडे घेता आणि एक गाडीन पडले तुमचे. कुत्री मारायला माणसा.
माणसा कवऱ्याला 150 रुपये काम तमाम. सध्या हॉटेलला थांबलेलं पण आहे, टिकली धुवायचे यावी धुल्यान सगळं तोंड लाल झालेलं आहे. काय करू समजत नाही, धुवू नको काय काय ना फेस वॉश. चला मग धुवून टाकू. तर इथे ऑन द रोड थांबलेलो आहे आम्ही जस्ट नाश्ता करण्यासाठी. तर आपल्याला हॉटेल भेटलेलं आपल्याचकडचं आहे, तो बॉम्बेचंच आहे. तर त्याने आत्ताच न्यूली ओपन हॉटेल केलेलं आहे ते. तर चांगलं वाटलं इथे येऊन. टेस्ट पण वगैरे अच्छा है टेस्ट. तो अभी और मंगा के देखते हैं कैसा लगता है, फिर आपको रिव्यू देते अच्छा. खाऊन पिऊन एवढा बिल झालेला आमचा 900 रुपये. चला तर चांगला अच्छा लगा सर. इधर ही आपका दूसरा और के रेस्टोरेंट फिलहाल तो इधर आहे. ठीक आहे चला इथून निघू. आपल्या ओंकारेश्वरला पोचायचं होतं आज. तर इथे एक ते लवकर कालोख पडते बघा. 6 पण नाही वाजले तर कालोख बाहेर काढणे. जेव्हाचा लगा मध्य प्रदेशला निघाचा डायरेक्ट. चला बाबा की यात्रा लवकरच आपली समाप्त होईल. आता 1-2 डेज राहिलेत फक्त. बहुत हो गया. चलो आणि पोचलेलो आम्ही ओंकारेश्वरला. नदीच्या त्या साईडला आहे मंदिर. त्या ब्रिज वरून चालत जायला लागेल आपल्याला. इथे ब्रिज आहे, तिथून आपल्याला चालत जायला लागेल. अंधार झाल्यावर नीट सगळं काय दिसत नाही, मग तोच प्रॉब्लेम होतो, बाकी काय नाही ना. आम्ही कधी पण रात्रीचेच पोचतो कुठे पण. 9 वाजले. 9 वाजले. 11 वाजेपर्यंत दर्शन आहे. चला आता दर्शनाला किती टाइम होते ते. गर्दी तर लांबून तर भरपूर दिसते. गर्दी तर भरपूर दिसते. लवकर झाला तर बराच. कसं काय वर्ल्ड हे सगळं झालेलं आलेत नीट दिसत पण नाही. काय बोलतो भाई. फोटो व्हिडिओ खिचणं मना आहे बघा. फोटो व्हिडिओ काढू नका इथे आल्यावर कधी, कारण सक्त मनाई आहे व्हिडिओ काढण्यासाठी. काढत नका जा व्हिडिओ. 2 तास लाईनीला लागलो ना, ढकलून ढकलून बाहेर काढला आम्हाला. असला कसला मान भाई. या पटला का तुम्हाला सांग. हा 1 सेकंड भी उभा नाही रे दिला त्या. कारण मंदिर बंद व्हायचा टाइम झालेला, जाम पब्लिक होती. ढकला ढकल नीट बघून पण नाही दिला. चाललो आता बाहेर. काय इतना है काफी है भाई. चलो बोटी पण बंद झाल्या बघा. बोटी पण असतात इथं. आणि आमचा परतीचा प्रवास स्टार्ट झालेला आहे. महाराष्ट्राकडे आता चाललो आपला. आणि आताला एक ज्योतिर्लिंग करायचं आहे, कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. झाला तर बघू, दोन्ही झाले तर दोन्ही करू, नाही तर त्यातला एकच होईल. सध्या तरी रूम घेतलेला आहे, रात्र झालेली आहे. ओंकारेश्वरवरून निघालेलो आम्ही आणि बॅक टू होमच्या दिशेनेच चाललो. तर मध्ये हॉटेल घेतलेलं आहे, तिथे आता स्टे करतो. आजचा नाईट झालेले आहे आणि उद्या सकाळी परत निघू आपल्या प्रवासाला. सध्या तरी बाय.